त्या तालुका अध्यक्षांना एकच सांगायचंय, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात. आमचे नेते प्रवीण भैया माने सुसंस्कृत आहेत. आम्हाला त्यांनी सांगितलंय की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळी प्रवीण भैया माने आम्हाला आदेश देतील त्यावेळी जशाच तसं उत्तर, सडेतर उत्तर रस्त्यावर म्हणलं तर रस्त्यावरही द्यायची आमची तयारी आहे. त्यामुळे त्या तालुका अध्यक्षांनी स्वतःचं शहाणपण स्वतः पशीच ठेवावं. विनाकारण आमच्या नेतृत्वाला इथून पुढे जर डेवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही. सध्या राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच देखील इंदापूर नगर परिषदेची देखील निवडणूक लागली असून यामध्ये भाजपाचे नेते प्रवीण माने असतील आणि त्यांचे वडील यांच्यावरती देखील राष्ट्रवादीचे जे तालुका अध्यक्ष यांनी कालच्या भाषणामध्ये अक्षरशः पातळी सोडून टीका केली. ह्या संपूर्ण टीकेकडे तुम्ही एक तालुका अध्यक्ष म्हणून कसं पाहता काय? नमस्कार, मी तेजस देवकते, इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल अध्यक्ष. ज्यांचं कर्तृत्व आहे अशा लोकांविषयी आपण मला प्रश्न विचारायला हवे होते. आपण हा प्रश्न विचारलाच आहे. तर याबाबत मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्यांना कोणाचा तरी विरोधक म्हणून त्या तालुका अध्यक्ष पदावरती बसवलं आहे त्यांना कर्तृत्ववान माणसाची किंमत काय कळणार? हप्ते घेणे, सावकारकी करणे आणि मलिदा खाणे हे यांचे धंदे आहेत. आणि असे धंदे करणाऱ्यांना आदरणीय सोनाई परिवाराचे सर्व दशरथ दादा माने आणि प्रवीण भैया माने यांची उंची काय समजणार? माझी पत्रकार बंधू म्हणून आपणास विनंती आहे, आपणही या असल्या कर्तृत्व शून्य तालुका अध्यक्षांवरती लक्ष न देता काही गोष्टींचा आपणही विचार केला पाहिजे. इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनता या तालुका अध्यक्षांच्या विधानाला कधीही गांभीर्याने घेत नाही. हे तालुका अध्यक्षांचं काम फक्त मलिदा खाणे आणि टीका करणे. यांना फक्त आदरणीय प्रवीण भैया माने असतील, आदरणीय हर्षवर्धन पाटील असतील यांच्यावर टीका करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते त्यांचं काम करत आहेत. आता तुम्ही असं बोलताय, आता हेच तालुका अध्यक्ष देखील कालच्या भाषणामध्ये ते देखील म्हटले 2014 पासून इंदापूरचा खऱ्या अर्थाने विकास झाला. 2014 पासून काय कसं पाहता? तालुका अध्यक्षांनी ते विधान केलेलं मी देखील ऐकलं. मी तर खरं त्या तालुका अध्यक्षांचा आभार मानतो की 2014ला भारतीय जनता पार्टीची सत्ता ह्या राज्यामध्ये होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट साहेब होते. स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचं या इंदापूर शहराच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. 2014ला सत्ता कोणाची होती, 2014ला पालकमंत्री कोण होते आणि 2014ला या राज्याचे जे इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री आहेत, माझं त्यांना जाहीर आव्हाने, आपल्याला शपथ घ्यायची फार सवय आहे. आपण बिरोबाची शपथ घेऊन सांगावं की या इंदापूर तालुक्यामध्ये 2014ला सर्वाधिक निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्यास मिळाला का नाही, आज जाहीर माझा सवाल आहे. त्यामुळे ज्या तालुका अध्यक्षांनी जे विधान केलं आहे की इंदापूर शहरामध्ये विकास कामांना 2014ला सुरुवात झाली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचे आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळं कुणीही हा विकास मी केला किंवा हा विकास त्यांनी केला ह्याच्या उल्लंघन करू नये. तो विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि माझा एक त्यांना प्रश्न आहे तालुका अध्यक्षांना, जर तुम्ही विकास केला म्हणता, तुम्ही सर्व गोष्टी केल्या म्हणता, तुम्ही इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला म्हणता, मग तुम्हाला पैशावाल्या उमेदवाराची गरज काय लागली? तुम्ही विकास कामांवरती, तुम्ही केलेल्या विकास कामांवरती जर तुम्ही एखादा कुणी उमेदवार निवडून आणू शकत होता, तुम्ही लोकांची कामं केली, तुम्ही विकास केले. आजही तुम्ही पत्रकार बंधूंनो इंदापूर शहरामध्ये जावा, काहीही विकास झालेला नाहीये. स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी दिलेला निधी, त्यात एक कमिशनवारी ह्यांनी तो निधी वाया घालवलाय. त्याची निकृष्ट दर्जाची कामं ह्यांनी केली, ह्यांनी त्याचा मलिदा खाल्लाय. आजही तुम्ही इंदापूर शहरामध्ये जावा, इंदापूर शहरामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे बुळी आहेत. ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाहीये, स्मशानभूमीची व्यवस्था नाहीये, सगळ्या अंगणवाड्या पडलेल्या आहेत. त्या वडार गल्लीमध्ये तर सावडीमध्ये अंगणवाडी भरती असल्या कृषी मंत्र्याच्या तालुक्यामध्ये भयानक अवस्था आहे. पिढ्याने पिढ्या मला जसे कळतं तेव्हापासून या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादा पवारांकडे आहे. मग अजितदादा पवारांना का कधी वाटलं नाही की आपण इंदापूरची बारामती करावी? का इंदापूरला बारामती सारखा विकास झाला नाही? का फक्त एका तालुक्यामध्येच विकास होतो? आज 2014 पासून ते 2024 पर्यंत विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. का इंदापूर शहरावर अन्याय केला गेला? या उलट भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळेस सरकार होतं, भारतीय जनता पार्टीने विरोधातला आमदार असताना देखील इंदापूरच्या सर्वसामान्य जनतेसाठी कोट्यवधीचा निधी इंदापूर शहराला दिला. हे न्याय वागणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार. आणि हे अजित पवारांचं सरकार म्हणजे हे पालकमंत्री असताना फक्त स्वतःच्या विचाराच्या आमदारांनाच हे निधी द्यायचे. त्यामुळे इंदापूर शहरामध्ये कमी जास्त प्रमाणात 2014च्या आधी विकास झाला नसेल. आता तुम्ही म्हणल्या प्रमाणात आहे. आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील कालच्या भाषणामध्ये
मंदिर मस्जिद उद्ध्वस्त करणारे आम्ही नाही असं वक्तव्य केलं. आता हे सरळ सरळ तुमच्या भाजपाकडे बोट दाखवल्यासारखं काय कसं नाही, पाहताय? मी ह्या वक्तव्याला यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असं वक्तव्य केलं मी मानत नाही. कारण दत्ता मामा भरणे हे एका संविधानिक पदावर आहेत आणि कोणत्याही धर्माबद्दल कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, हे पहिलं त्यांनी समजून घ्यावं. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला मस्जिद आणि मंदिराबद्दल, तरी पाठीमागे काही दिवसापूर्वी त्यांचे नेते ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती रोडला कॅनलच्या ठिकाणी एक दत्त मंदिर आणि महादेव मंदिर होतं ते रातोरात गायब केलं. मला असं वाटतंय की आदरणीय मामांना त्याविषयी असं समजलं असेल की ते अजितदादांनी जे मंदिर गायब केलं त्याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली असेल की आम्ही मंदिर उद्ध्वस्त करणार नाही किंवा मस्जिद उद्ध्वस्त करणार नाही म्हणून. सध्या आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तुमचे प्रदीप गारटकर. खर तर यांच्या विकास कामांवरती असेल किंवा यांच्यावरती बोलण्याऐवजी आज राष्ट्रवादीचे प्रत्येक आज पदाधिकाऱ्यांकडून आज तालुका अध्यक्ष असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्याकडून देखील आज तुमचे भाजपचे नेते प्रवीण माने असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील माजी मंत्री सातत्याने यांच्याच बाबतीत बोललं जाते. नगराध्यक्ष जे आहेत तुमचे त्यांच्या विकास कामं असतील की त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं जात नाही. आज नेमकं काय मग ह्या संपूर्ण आरोपाकडे असं ह्या प्रकरणाकडे कसं पाहता तुम्ही? काय सध्या इंदापूर तालुक्यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचं वातावरण चांगलं आहे. प्रदीपदादा गारटकर त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि प्रदीपदादा गारटकरांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर आम्ही काय विकास करणार आहोत, काय विकास केला आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे सांग. परंतु विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे कुठलेही विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रवीण भैया मानेंना वर बोलणे, हर्षवर्धन पाटील साहेबांवर बोलणे, इंदापूर शहराच्या विकासावर न बोलता निवडणूक दुसरीकडे नेण्याचा प्रकार यांच्याकडे चालू आहे. मी तुम्हाला खात्रीला सांगतो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. त्यांना आता लक्षात आलेलं आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष निवडून येणार आहेत. कृष्णा भीमा विकास आघाडीचे 20च्या 20 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळं या तालुक्यामध्ये या शहरामध्ये जातीवाद कसा भडकेल, वाद कसे लागतील यासाठी ते तालुका अध्यक्ष आणि ते कृषी मंत्री हे प्रयत्न करत आहेत. परंतु मला त्यांना सांगायचंय आमचं नेतृत्व सुसंस्कृत आहे. आदरणीय प्रदीपदादा गारटकर हे एक धाडसवान नेते आहेत आणि सर्वसामान्य माणसाला हात देणारे नेते आहेत. अडचणीच्या काळामध्ये रात्री 12 वाजता पाठीशी उभे राहणारे नेते आहेत. याउलट विरोधी उमेदवार हे फक्त स्वतःचं घर भरणारे उमेदवार आहेत. आणि माझा तर जाहीर सवाल आहे ही निवडणूक भरत शाह विरुद्ध प्रदीपदादा गारटकर नाही तर मलिदा गँग विरुद्ध प्रदीपदादा गारटकर आहे. ह्यांना इंदापूर शहरावरती ही जे आता भाषण करतात ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेते मंडळी यांना मलिदा खायचा इंदापूर शहरामध्ये येऊन यांनी या तालुक्यामध्ये मलिदा खाल्लाय. आता यांना बरेचशांना पुढे करून इंदापूर शहरामधल्या कामांमध्ये मलिदा खायचा आहे, निकृष्ट दर्जाची कामं करायची आहेत, भ्रष्टाचार करायचा आहे. यासाठी यांची चाललेली जीवाची आटापीट आहे. मी काल वक्तव्य ऐकलं तुम्ही शिरसोडीच्या पुलाबद्दल सांगता. शिरसोडीच्या पुलाबद्दल सांगत असताना मला एकच सांगत आहे आता शिरसोडीचा पूल लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मंजूर केला. त्यावेळेस अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनित्रा वहिनी पवार यांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने उमेदवारी दिलेली होती. त्यावेळी स्टेजवर बसलेली मंडळी कुठे होती? त्यावेळेस प्रदीपदादा गारटकर असतील किंवा या कृष्णा भीमा विकास आघाडीचे जे काही नेते मंडळी असतील यांनी खांद्याला खांदा लावून सुनित्रा पवारांचा प्रचार केला. परंतु या उलट या आता समोर व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या बसलेले उमेदवार आहेत किंवा तिथले मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी अजितदादा पवारांना व सुनित्रा पवारांना विरोध करण्याचं काम केलं. मग एवढं सगळं असताना या सगळ्या गोष्टी होत असताना मला एक साधा प्रश्न पडतो. ह्या दत्ता मामा भरणेंना ह्या अजितदादांनी कारखान्याचं चेअरमन केलं, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं, पीडीसी बँकेचं चेअरमन केलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, आमदार केलं, मंत्री केलं. एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला एवढी पदं दादांनी दिली तरी सुद्धा एवढी ताकद असताना महायुतीचं सरकार असताना सुनित्रा वहिनी पवारांना हे दत्ता मामा भरणे इंदापूर शहरातनं मतदेखील देऊ शकले नाहीत. मग कुठे गेला तुमचा विकास? त्यावेळी तुम्ही विकास कामं केली नव्हती का? त्यावेळी तुम्ही विकास केला नव्हता का? जर तुम्ही विकासाच्या वल्गना करता मग तुम्ही तुमच्या नेत्याला का तुम्ही मताधिक्य देऊ शकला नाही? त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब असतील, प्रवीण भैया माने असतील यांनी तुमची लाज राखली. अजितदादांनी विनंती केली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती केली, त्यावेळेस
प्रवीण भैया मानेंनी उघड प्रचार तुमचा केला, त्यामुळे तुमची इंदापूर तालुक्यामध्ये लाज राहिली. आता 60 ते 70 हजाराचं मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळालं असतं. त्यामुळे दत्ता मामा भरणे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माझं त्यांना जाहीर सवाल आहे, तुम्ही विकास कामं केली म्हणता, मग सुनीता पवारांना लोकसभेला मताधिक्य इंदापुरातून का मिळालं नाही? शेवटचा एक प्रश्न आहे. सध्या आता तुम्ही संपूर्ण इंदापूर शहर असेल, तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय, मतदारांची भेटी घेताय, एकंदरीत कसा प्रतिसाद आहे आणि ह्या निवडणुकीच्या येणाऱ्या काळामध्ये काय विश्वास आहे तुमचा? मी सध्या इंदापूर शहरामध्ये प्रचारामध्ये पूर्ण सक्रिय आहे. प्रचारामध्ये पूर्णपणे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. कारण सर्वसामान्य जनतेमध्ये एक चीड निर्माण झालेली आहे, एक संघटनात्मक, ही निवडणूक अन्यायाविरुद्ध न्यायाची. एका चांगल्या होतकरू नेत्यावरती, संघटनाप्रिय नेत्यावरती स्वतःच्या स्वार्थासाठी जसा लोकप्रतिनिधी अन्याय करतो, याच्या विरोधात ही निवडणूक आहे. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, हे व्यासपीठावर जेवढे बसलेत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि त्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करतात, माझं त्यांनाही मित्रांनो हात जोडून सांगणं आहे, आज प्रदीप दादांवर वेळ आली. राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांना मला सांगायचंय, पुढचा नंबर कदाचित तुमचा असू शकतो अन्याय होण्याचा. त्यामुळं तुम्ही प्रचार करत असताना कोणाचा प्रचार केला पाहिजे, कोणाला विरोध केला पाहिजे, याची काळजी घ्या. प्रदीप दादा गारटकर हे एक चांगले नेतृत्व आहेत, रात्री अपरात्री मदत करणारा नेता आहे. दवाखाना असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, महसूल असू द्या, रात्री 2 वाजता फोन करा, प्रदीप दादा गारटकर धावून येणार नेतृत्व आहे. या उलट जर चुकून कधी इंदापूर शहरामध्ये किंवा या परिसरामध्ये काही समाजामध्ये तेढ निर्माण झालेच, तर प्रदीप दादा गारटकर सारखा माणूस छातीची ढाल करून सर्व समाजाला बरोबर घेऊन प्रामाणिकपणे ते प्रकरण मिटवण्याचं काम करतील. विरोधी उमेदवार येतील, विरोधी उमेदवार घरात कडी लावून बसतील. त्यामुळे माझी विनंती आहे या इंदापूर शहराच्या जनतेला, आपण सुज्ञ जनता आहात, आपल्या निकालावरती इंदापूर तालुक्याच नव्हे तर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे जो लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केलाय, प्रामाणिक कार्यकर्त्याला जे डावलले, त्याच्या विरोधात आपण सर्वांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप दादा गारटकर व 20 उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह आहे बस, या चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. आपणास एक असा शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आता आपण ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितल्या, आपल्याला फक्त एवढंच आहे की जर त्यांनी त्या पद्धतीने जी टीका केली, याला जर उद्याच्या भविष्यामध्ये जर अशीच वारंवार आपल्या नेत्यांवरती जर टीका होत असेल तर आपल्याकडनं काय प्रत्युत्तर त्या गोष्टीला असेल? मला त्या तालुका अध्यक्षांना एकच सांगायचंय, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात. आमचे नेते प्रवीण भैया माने सुसंस्कृत आहेत, आम्हाला त्यांनी सांगितलंय की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळी प्रवीण भैया माने आम्हाला आदेश देतील त्यावेळी जशाच तसं उत्तर, सडेतोड उत्तर रस्त्यावर म्हणलं तर रस्त्यावरही द्यायची आमची तयारी आहे. त्यामुळे त्या तालुका अध्यक्षांनी स्वतःचं शहाणपण स्वतः पशीच ठेवावं. विनाकारण आमच्या नेतृत्वाला इथून पुढे जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदापि सहन करणार